नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण परिसर अभ्यास यातील PYQचा अभ्यास करणार आहोत। मागील पेपरमध्ये म्हणजे गेल्या वर्षी 2024 साली जो TETचा पेपर झालेला आहे, यामध्ये पेपर 1 मध्ये जे सायन्सशी रिलेटेड PYQs घेतले होते, जे प्रश्न आले होते, त्याचा पूर्ण अभ्यास आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। म्हणजे हा व्हिडिओ पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी फायदेशीर ठरणार आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत, त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅच उपलब्ध आहेत। यामध्ये पूर्ण सिलेबस आपण ऑनलाईन कव्हर करणार आहोत। रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील, PDF स्वरूपात नोट्स मिळतील, टेस्ट होतील, टॉपिक टेस्ट आणि भरपूर सराव होणार आहे। अशी परिपूर्ण बॅच उपलब्ध आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरला संपर्क करायचा आहे। चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया। तर मागील वर्षी जो प्रश्न विचारला होता त्यातला एक पहिला क्वेश्चन आपण इथे घेऊया। प्रश्न असा आहे, टिंबटिंब या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते। वनस्पती सृष्टीचे उभयचर, जसं प्राणीसृष्टीमध्ये आपण उभयचर गट करतो, जलचर, उभयचर, भूचर, तसंच आपल्याला असा क्वेश्चन विचारला होता, वनस्पती सृष्टींचे उभयचर म्हणून कोणत्या गटाला म्हटले जाते। तर यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, एंजिओस्पर्मी असे 4 ऑप्शन यामध्ये आपल्याला दिले होते। आपलं उत्तर नोंदवा, आपण याच्यावरती एक्सप्लेनेशन घेणार आहोत। तर याचं करेक्ट उत्तर आहे ब्रायोफायटा। म्हणजे ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटलं जातं। तर याच्याविषयी डिटेल माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे, ते आपण थोडक्यात रिवाईज करूया। विभाग जो ब्रायोफायटा आहे, यामध्ये कसे सजीव असतात किंवा त्यांच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहूया। या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे काय म्हटलं जातं, उभयचर असे म्हटले जाते। हे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे लेक्चरमध्येच। कारण त्या ओलसर मातीत वाढतात, ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज आहे। उभयचर गट प्राण्यांमध्ये कसा घेतला होता, ते पाण्यात पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात। तसंच आहे या वनस्पतींना, या वनस्पती ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज भासते, म्हणून यांना आपण वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटलं जातं। बाकी इतर माहिती अशी आहे, या वनस्पतीचे निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी, या सगळ्या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात। यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते। ब्रायोफायटा विभागातील वनस्पतीची रचना चपटी, रिबीनसारखी लांब असते। या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांसारख्या रचना असतात। मुळांऐवजी मुळांसारखे अवयव, त्याला मुलाभ असे म्हणतात। सॅम्पल पण पाहिले होते, हे आपले मॉस म्हणजेच फ्युनारिया, मर्केन्सिया, अँथोरिसॉस, रिक्सिया ही याची उदाहरणं आहेत। त्याच्या आपण इमेज पण पाहिल्या होत्या। तर आता आपण लक्षात ठेवूया, वनस्पती सृष्टीमधील उभयचर गट कोणाला म्हणायचं, आपल्याला ब्रायोफायटा याला वनस्पती सृष्टीतील उभयचर असे म्हणतात, वनस्पतीतील उभयचर गट। ठीक आहे, जाऊया पुढील प्रश्नाकडे। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला असा विचारलेला आहे, तडितरक्षक च्या रचनेतील वैशिष्ट्ये नसणारा पर्याय कोणता। तडितरक्षक, हे पहा, तडितरक्षक तुम्हाला चांगलं माहीत असेल, आपण इमेजच्या सहाय्याने अभ्यासूया। हे पहा, तडितरक्षक म्हणजे काय असतं ते समजून घेऊया। तर जनरली पहा, एखाद्या आकाशात जी वीज चमकते, ते विजेमुळे एखाद्या बिल्डिंगचं नुकसान होतं, मोठ्या उंच बिल्डिंगचं, असं होऊ नये म्हणून त्यावरती तडितरक्षक बसवला जातो। तर या तडितरक्षकाची वैशिष्ट्ये नसणारा पर्याय पाहिजे आपल्याला। म्हणजे काय, तडितरक्षकाचे तुम्हाला पूर्ण जर अभ्यास असेल तरच हा पर्याय निवडता येतो। तर मी तुम्हाला इथे इमेजच्या सहाय्याने सर्व दाखवलेलं आहे। तर तडितरक्षकमध्ये इमेजमध्येच थोडंसं पाहूया काय असतं। पहा,
तर एक बिल्डिंग समजा, बिल्डिंग किंवा मंदिर अशी उंच जर असेल तर त्याच्यावरती असा तडित रक्षक आपण बसवतो. ठीक आहे, तडित रक्षक बसवला जातो आणि ही जी तार असते ही आपण इथपासून अशी लास्टपर्यंत आणत असतो. हे तडित रक्षक आहे. तर याच्यामध्ये काय वैशिष्ट्य एकदा वाचूया. हे पहा, तांब्याची लांब पट्टी, अर्थात तडित रक्षक तांब्याचा असतो, हे बऱ्याच जणांना माहिती असावं. लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक, कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाड पत्रा आणि तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे. तर अशा पद्धतीचे याची 4 वैशिष्ट्ये दिलेत. यापैकी कुठलं वैशिष्ट्य नाही. तर या पद्धतीने वरच्या बाजूला अग्रे असतात. इथे एक इमेज मी दिलेली आहे. वरच्या बाजूला जे असतात हे तांब्याचेच पण असे वेगवेगळे अशी अग्रे असतात. म्हणजे हे पर्याय आपल्याला बरोबर आहे. तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो इथं कोळसा व मीठ घातलेला पत्रा असतो, तो बिडाचा पत्रा असतो. कोळसा आणि मीठ घातलेला पत्रा, वरतून अशी वायर असते इथं भाल्याप्रमाणे, तांब्याची तार अशी आणून इथं जमिनीत पास केलेली असते. थोडक्यात त्याचा उद्देश काय असतो, जी वरतून लाईट चमकते त्याची जी वीज आहे तिला काय करायचं, जमिनीमध्ये पास करायचं, म्हणजे तिचा आघात होत नाही, म्हणून इथं तांब्याची तार वापरली जाते. तर याच्यामध्ये कोणता ऑप्शन चुकीचा आहे ते लक्षात घेऊया. तर ऑप्शन 2 लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक हे चुकीचं आहे. तांब्याची लांब पट्टी पाहिजेच आहे. तांब्याची लांब पट्टी असते. ही जी सगळी पट्टी आहे ही कशाची आहे, तांब्याची आहे. त्यानंतर लोखंडी पत्र्याला जोडलेले दुसरे टोक, तर हा पत्रा कशाचा आहे, बिडाचा पत्रा आहे. बिडाचा पत्रा आहे आणि त्याला ते टोक जोडलेलं असतं. कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाड पत्रा, हे पहा या ठिकाणी कोळसा आणि मीठ हे घालून इथे एक पत्रा उभा केलेला आहे आणि तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे. तर यामध्ये फक्त आपण दुसरा ऑप्शन जरा चुकीचा घेऊया आणि बाकीचे 3 बरोबर. तडित रक्षकाचा उद्देश आकाशात पावसाळ्यात जी वीज चमकते त्यापासून बिल्डिंगचे किंवा मंदिराचे नुकसान होऊ नये म्हणून ती वीज जमिनीत पास करणे हा तडित रक्षकाचा उद्देश असतो. हा तुम्ही पाहिले असेल बरेचशा बिल्डिंगवरती असतं. ठीक आहे. आणि बरेचसे आता नवीन सोलर वगैरे काही केलं तरी त्याच्यावरती सुद्धा आपण तडित रक्षक बसवतो. फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. यामागचे कारण काय. ओके, सपोज आपण फ्रीजमधून एखादी बॉटल पाण्याची बाहेर काढली तर याच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचे असे बारीक थेंब आल्यासारखे दिसतात. मग बाटली लिकेज आहे असं म्हणूया का, तर नाही. याचं सायंटिफिक कारण काय, तर यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत यापैकी एक आहे, म्हणजे हवेतील जी वाफ आहे तिला या बाटलीचा थंडावा लागल्यामुळे त्या वाफेचं पाण्यात रूपांतर होतं. तर या प्रक्रियेला सायंटिफिक भाषेत काय म्हणूया, तर पहिला शब्द आहे बाष्पीभवन. तर बाष्पीभवन म्हणणार नाही. बाष्पीभवन कशाला म्हणूया आपण, उत्कलन बिंदूपेक्षा कमी अशा कोणत्याही टेम्परेचरला द्रवाचं वायूमध्ये रूपांतर होणे याला आपण बाष्पीभवन म्हणतो. म्हणजे प्रक्रिया काय झाली, द्रवाचं वायूत रूपांतर. या ठिकाणी उलटी प्रक्रिया होऊ राहिली, काय, हवेतील वाफेचं पाण्यात रूपांतर होऊ राहिलं, म्हणून पहिला पर्याय आपण घेणार नाही. संप्लवन, संप्लवनचा काय अर्थ असतो, जसं कापूर याच्या बाबतीत संप्लवन होतं, म्हणजे पदार्थाची अवस्था अशी असते की स्थायूचं रूपांतर द्रवात होतं आणि द्रवाचं रूपांतर वायूत होतं. हा रेग्युलर क्रम आहे. पण स्थायूचे द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट जर वायूत रूपांतर होत असेल तर अशा क्रियेला संप्लवन असं म्हणतात. हे पण याच्याशी रिलेटेड नाही. तर तिसरा जो ऑप्शन आहे संघनन, हा याच्याशी रिलेटेड आहे. संघनन म्हणजे वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर. म्हणून जर पाण्याची बॉटल जी आहे ती जर फ्रीजमधून बाहेर काढली, अर्थात ती थंड आहे आणि हवेतील जे वाफ आहे याला थंडावा लागल्यामुळे तिचं पाण्यात रूपांतर होतं आणि ते पाण्याचे थेंब त्या बाटलीवर साचतात. तर याला आपण म्हणूया संघनन प्रक्रिया. तर असं आपण याचं उत्तर घेतलेलं आहे. ठीक आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, सिंपल आहे. जाऊया पुढे. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे
हा कोणत्या प्रकारचा बदल आहे हे जवळजवळ सर्वांना काही कष्ट न करता लक्षात येईल. हा कुठलाही रासायनिक बदल नाही, हा बदल आहे भौतिक बदल. भौतिक बदलाची व्याख्या कसं करतो आपण? कुठलाही रासायनिक बदल होत नाही, फक्त पदार्थाच्या अवस्थेमध्ये बदल होतो. मूळ पदार्थाचे गुणधर्म कायम राहतात, मूळ पदार्थ परत मिळवता येतो, अशाला आपण म्हणतो भौतिक बदल. जसं तूप आपण काय केलं, गरम केलं की ते वितळेल, थंड झालं की ते परत स्नायूमध्ये जाईल, तर ह्याला म्हणायचं आपल्याला भौतिक बदल. मेणबत्तीचे वितळणे असेल किंवा तूप वितळणे असेल, या सगळ्याला आपण भौतिक बदल असं म्हणतो. ठीक आहे, तर बाकीचे काही पाहण्याची आवश्यकता नाही, एकदम सोपा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विविध ऊर्जेची रूपे व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. आपण असं म्हणत असतो ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. ऊर्जेचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. मग आपल्याला वेगवेगळी ऊर्जेची रूपे दिलेली आहेत, त्याची उदाहरणे दिली आहेत, याचं मॅच द कॉलम आपल्याला करायचं आहे. एकदा प्रश्न मी वाचतो सगळे, मग आपण मॅच करूया. गोठ्यांचा खेळ, गलोल, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, वनवा पेटणे, स्थितीज ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, गतिज ऊर्जा, रासायनिक ऊर्जा. तर आता आपल्याला या जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिल्यांदा जिथपासून येत आहे तिथून सुरुवात करूया. तर प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी प्रकाश ऊर्जा आपल्याला आवश्यक आहे, म्हणजे 3 नंबरचं उत्तर आपल्याला ऑप्शन 2 असं पाहिजे. ठीक आहे ना. त्यानंतर वनवा पेटणे, वनवा पेटणे हे काय होतं? रासायनिक ऊर्जा आहे. म्हणजे वनवा पेटण्यामध्ये काय होत असतं? लाकडामध्ये जी साचलेली रासायनिक ऊर्जा आहे तिचं प्रकाश ऊर्जेत रूपांतर होत असतं. वनवा पेटणे स्थितीज नाही किंवा गतीज नाही, तर रासायनिक ऊर्जेशी रिलेटेड आहे. त्यानंतर बघूया, हा गोठ्यांचा खेळ हा गतिज ऊर्जेशी रिलेटेड आहे. गलोल ही स्थितीज ऊर्जा आहे, म्हणजे गलोल जेव्हा ताणतो त्याच्यात कुठली ऊर्जा साचली जाते? स्थितीज, आणि मग त्याचं पुन्हा गतिज ऊर्जेत रूपांतर होईल. तर असं आपल्याला ऑप्शन पाहिजे आहे. तर आपल्याला काय पाहिजे? 1चं 3 असा पर्याय पाहिजे. 1 ठिकाणी 3, 2 ठिकाणी आहेत 1 आणि 4 मध्ये. त्यानंतर 2चं उत्तर पाहिजे 1, तर आपल्याला ऑप्शन 4 हे याचं उत्तर घेता येईल. ऑप्शन 4 म्हणजे काय होणे? गोठ्यांचा खेळ गतिज ऊर्जा, गलोल स्थितीज ऊर्जा, प्रकाश संश्लेषण प्रकाश ऊर्जा आणि वनवा पेटणे रासायनिक ऊर्जा, असं आपल्याला कॉलम जोडायचे होते. अशा पद्धतीने जोड्या जुळवायच्या होत्या. एकदम सोपा क्वेश्चन होता. जाऊया पुढील प्रश्नाकडे. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता. एकदम सोपा प्रश्न आहे. ध्वनीची श्राव्य ध्वनी असा शब्द याला वापरला जातो, ऑडिबल साऊंड. याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता किती आहे? तर माझ्या मते सर्वांना माहिती असावं. तर याची वारंवारता असते 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज असते. 5 वर्षाच्या आतील मुलांना 25,000 हर्ट्जपर्यंतचे ध्वनी ऐकू येतात. तर 5 वर्षाच्या आतील मुलांना आपल्याला 20 ते 20,000 हर्ट्जपर्यंतचेच ध्वनी ऐकू येतात. ही जी रेंज आहे 20 ते 20,000 याला ऑडिबल साऊंड किंवा श्राव्य ध्वनी असं म्हणतात. जर 20 हर्ट्जपेक्षा जर कमी असेल त्याला इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हणतात, अश्राव्य ध्वनी असं बोललं जातं. आणि 20,000पेक्षा जे जास्त आहेत त्याला अल्ट्रासोनिक साऊंड, अल्ट्रासोनिक म्हणजे मराठी श्रव्यातीत, जसं वटवाघूळ वगैरे प्राणी यांना ते ध्वनी ऐकायला येतात. तर असे हे ध्वनीचे रेंज आहे. ही आपल्याला भरपूर आपण ध्वनी या टॉपिकमध्ये अभ्यासलेले आहे डिटेल. ते कुठले प्राणी आहेत वगैरे ते सगळा डिटेल त्यात अभ्यास केलेला आहे. जाऊया पुढे. रक्तपेशी व पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी खालील पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग केला जातो? तर याला ऑप्शन आहेत. याचे ऑप्शन आहेत ऑक्सिजन, हायड्रोजन, द्रवरूप नायट्रोजन आणि द्रवरूप कार्बन डायऑक्साईड. तर रक्तपेशी टिकवण्यासाठी आपल्याला वापरावा लागतो द्रवरूप नायट्रोजनचा वापर केला जातो, कारण याचं टेम्परेचर खूप कमी असतं, त्यामध्ये ते टिकवले जातात. H1N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? H1N1 या व्हायरसमुळे जो रोग होतो त्याला कुठलं नाव दिलं जातं? डेंग्यू, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, कोविड. आता कोविड तर नाही म्हणणार, या तिघांमध्ये सांगा. डेंग्यू, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू. H1N1
रोगांविषयी भरपूर माहिती विचारली जाते, तर रोगांविषयी आपण डिटेल अभ्यासलेला आहे. तर यातलं उत्तर आहे स्वाईन फ्लू. आणि त्याबद्दल आपण काय करूया, बाकी सर्वांची पण माहिती घेऊया. H1N1 हा स्वाईन फ्लू असं म्हटलं जातं त्याला, स्वाईन फ्लू. त्यानंतर डेंगू हा सुद्धा विषाणूजन्य आहे आणि याचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो, तर एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. बर्ड फ्लू बऱ्याच वेळा कोंबड्या वगैरे यांना होणारा, बर्डला होणारा. तर एव्हियन इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणजे AIV याद्वारे बर्ड फ्लू होतो. आणि कोरोनाचा तर सगळ्यांना अनुभव आहे, कोरोना व्हायरसमुळे होतो, कोविड-19 वगैरे असं बोललेलं आहे. तर H1N1 विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर याचं उत्तर आपण देऊया स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू या नावाने H1N1 ह्या विषाणूजन्य रोगाला ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? कशाचा वापर केला जात नाही? ग्लुकोज, फ्रुक्टोज, सॅक्रोमायसिस, किनोआ आणि लॅक्टोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज, सॅक्रोमायसिस, किनोआ आणि लॅक्टोज. तर कशाचं वाटतंय आपल्याला, तर याचं उत्तर द्यायचं आपल्याला लॅक्टोज. लॅक्टोज दुधामध्ये असतं. बाकी ग्लुकोज, फ्रुक्टोज, सॅक्रोमायसिस, किनोआ यांचा जास्त प्रमाणात वापर मादक पेय तयार करण्यासाठी केला जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण TT 2024 म्हणजे मागील परीक्षेला जे पेपर 1 मध्ये सायन्सशी रिलेटेड जे प्रश्न विचारले होते परिसर अभ्यासामध्ये, त्यांचा अभ्यास केलेला आहे. याचा नक्कीच फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.